किती मस्त वाटतंय ना, छान हवा सुटलीये. आपण रोज रात्री इथे येत जाऊया आणि मोहनला पण घेऊन येत जाऊया. तिघे म्हणून मज्जा करू रोज. माऊ, हा बोल. इथं बघ माझ्याकडं. तू बोल, मी ऐकते. मी आता तुला इथं घेऊन आले कारण मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. बोल आता. तुला माहितीये ना, तू केलेली जादू जास्त वेळ टिकत नाही. नाही टिकली तर नाही टिकली, एवढं काय त्यात. तेवढ्या पुरतं काम तर होतं. तसं नाही माऊ, पण तू आज लीलावतीला डब्यात बंद करून विकलंस. मोहनने सांगितलं ना तुला. मोहनला काही गुपितच ठेवता येत नाही, लगेच सांगून टाकलं. माऊ, तुला माहितीये का केवढा गोंधळ झाला असता. शुभताई पण किती रडत होत्या. बरं ठीक आहे. भानू, आपण एक गंमत केली तर. माझी जादू तर टिकत नाही, तुझी जादू टिकते. तू जादू कर आणि शोभाला भंगारवाल्याकडे विकून टाक. माऊ, म्हणजे आपल्या तिघांना कटकटच नको. तू, मी आणि मोहन मस्त तिघे मज्जा करूया. मोहनला काम पण नाही करावं लागणार आणि त्याला हवं ते आपण जादूने आणून देऊ. माऊ, तू असं काय बी करणार नाहीयेस. हा, मालकांना कळलं ना तर त्यांना खूप त्रास होईल, त्यांना नाही आवडणार. माऊ, हे माणसांचं जग आहे, आपलं जग नाहीये. तू तुझ्या मनासारखं नाही वागू शकत, नाहीतर आपण पकडले जाऊ. बरोबर, ठीक आहे. मी आता झोपायला जाते, मला झोप आलीये. मोहन, मला खूप झोप आलीये. तू कधी आलीस? ते काय आत्ताच. अशी कशी आलीस? दरवाजा बंद आहे, कडीचा आवाज नाही. तुला आत कोणी घेतलं? शोभा, तू झोपली होतीस. ए, मी आत्ताच पडले होते. चांगली घोरत होतीस. मी आले होते तेव्हा डोळा लागला होता. विसरलीस वाटतं. शोभा, तू झोपेतेस. तू झोप, मी पण झोपते. पुण्या, हो लाईट बंद कर. हो करतो. माऊ 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 माऊ, तू असं करत जाऊ नकोस. तुला माहितीये ना, मला खोटं बोलता येत नाही. शोभाला संशय आला आणि जर का तिने विचारलं तर मला सगळं खरं सांगावं लागेल. मला माहितीये मोहन, तू खोटं बोलू शकत नाहीस. हा, म्हणून तर आता मी बोलले. पण अगं माऊ, मोहन, तू टेन्शन नको घेऊस. तू झोप आता. तुला उद्या कामावर जायचं असेल ना. मला पण झोप आली, मी झोपते. माझ्या कालच्या बोलण्याचा किती परिणाम झालाय तर काय माहिती. उठल्या का महाराणी? हा, दिवसेंदिवस ना उशीरच उठत चाललीस तू. काम धंदे काय तुला? नुसतं खायचं आणि आराम करायचा. शोभा, एक दिवस माझ्या आधी उठलीस तर एवढं बोलून दाखवू नकोस. माऊ, बघते थांब. काय वहिनी, काय करताय? नाश्ता करताय? अंजलीसाठी नाश्ता आण. नाही, नको, राहू द्या. आम्हा राहू दे. नाही, आता एवढं तुम्ही म्हणताय तर चालेल. थोडा तू ना ठरव. हा, दे ग नाश्ता दे. काय सकाळी सकाळी काय काम काढलं?
वहिनी ते दिवाळीची तयारी कुठवर आली ते बघायला आले. अग बाई, तुझं काय आहे? जा ना, दात वगैरे घास ना, आवरून घे. तेच म्हणलं ना, दिवाळीची तयारी कुठवर आली. सामान आणलं का? पाठवलंय मोहन्याला. बघू आता किती सामान आणतोय आणि विसरतोय. वहिनी मग काहीच तयारी केली नाही हो अजून. नाही, तुमचं बरं आहे हो. तुम्हाला मदतीला भानू आहे, दादा आहे. मी काय म्हणते वहिनी, या वेळेला ना मी बेसनाचे लाडू करते, तुम्ही रव्याचे करा ना. नाही नाही, मी सणाला सांगितली आता ह्यांना. तू एक काम कर, तू रव्याचे कर, मी बेसनाचे करते. वहिनी करा ना. मला माहितीये तुला वळायला येत नाही, मी येईन वळायला. हा ठीक आहे. भानू तू पण ये. काय बा, इतक्या लवकर तू आंघोळ वगैरे करून आलीस, दात घासलेस ना? हो, मी चुटकीसरशी कामं करते. तुझ्यासारख्या आळशीपणा नाही करत. माऊ, तोंड जास्त चालायला लागला तुझा. माऊ वहिनी जाऊ द्या लहानी. शोभा, मोहन कुठे? खाली गेलाय सामान आणायला. मला दूध हवंय. जा तिकडे जाऊन घे जा. हे बघ, ते शंकरपाळे आहेत ना, ते तिखट आणि गोड अशा दोन्ही एकदम करूया. दमादमानं करू. अगं नको ग, मग चाळीतल्या बायका येत नाहीत ग, नाटकं करतात जास्त. मी माऊ, माऊ पातेलं गरम आहे. माऊ, काय? अगं पातेलं गरम आहे. आत्ताच ते दूध गरम केलं होतं, इतकं थंड कसं झालं? आवडली थंडी पडायला लागली ना. शोभते, मी दूध देते तिला. द्या, तुम्ही बसा. असं कसं? वहिनी मी काय म्हणते, आपण अनारसे करूया का? कशाला असं केलं? नाही ग, मी ना गरम दूध आत्ताच बघून आले होते ग. हा? इतके लगेच अहो, थंड. ते जाऊ द्या. आम्ही काय म्हणते, मग ते आपण करंजा पण करू, मग एकत्रच करून टाकू. हा, हा, मी ते कर. सारण करायला घेते. मला सांगा चारोळ्या किती टाकायची? मुलगी बघायला जायचंय, नेमका आजच उशीर झालाय. शी. मुलाला ना क्रिकेट खेळायला आमचं स्टूल मिळतं. येऊ दे आता, परत दाखवतो एकेकाला. समीरला माझ्या मदतीची गरज आहे. समीर, काय झालं? माऊ, अगं तुला सांगून काय उपयोग? सांगून तर बघ. माऊ, अगं मी तुझ्यासाठी ना काकी बघायला चाललोय. त्यासाठी ना छान तयार झालोय की नाही. मला हे बूट घालायचे, पण ह्या मोजापर्यंत हातच पोचत नाही. मी तुला काढून देऊ का? तू, अगं माझा हात पोचत नाही, तू कशी काढणार? मी कोणाकडे तरी काठी मिळते का बघतो. शी, आज उशीर झालाय. ही मुलगी पण हातची जाणार बहुतेक. समीर, हे घे तुझे सॉक्स, मी काढून दिले. माऊ, तू कसे काय काढले सॉक्स? जादूने. समीर साहेब, मी तिला सॉक्स काढून दिले. हे
काय काठी ठेवत चालले? तुझे खूप उपकार झाले बघ. थँक्स, माझ्यासाठी एवढं केलंस. नाही तर आज माझी वाटच लागली असती. तुम्ही जा, तुम्हाला उशीर होतो ना. थँक्यू थँक्यू थँक्यू. भानू, मी समीरची मदत केली. कोणी सांगितलं तुला मदत करायला? तुला किती वेळ सांगितले जादू करायची नाही म्हणून. समीर साहेबांनी आता बघितलं असतं तर. पण त्याला गरज होती म्हणून. परत जर तू जादू केली ना तर याद राख. बरं ठीक आहे, नाही कर. ए पिंट्या, ही तुझी सोंगटी, तुला ग्रीन आणि मला खेळणार. काय खेळताय? सापशिडी. कसं खेळतात? तुला साप सीडी कसं खेळायचं ते नाही माहिती, मंद माऊ. त्यात हसण्यासारखं काय आहे? हे बघ माऊ, मी सांगते. अगदी सोपं आहे. अगोदर इथे ना सोंगटी ठेवायची असते आणि 1 ते 100 पर्यंत पोचायचं. आणि मध्येच जर तुला सापाने खाल्लं तर पहिल्यापासून सुरुवात करायची. पण मला साप खाणारच नाही. ते खेळल्यावरच कळेल. भेट. हा, जो हरेल तो चॉकलेट देणार. हा, चला. चल ईशान खेळ. हे घे. 3. हे घे 9. हा. 1 2 3 4. माऊ, असं नाही. जर तुला सापडले तरच बाहेर काढायची सोंगटी. दे. घे मग. सापडले. 1 2 3 4 5 6. सहा. 4 5 6. 6. अरे हॅट्रिक. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. अरे माऊ, तू चीटिंग करतेस. मी काय चिटिंग केली? कधीपासून घाबरतात? हा, तू चिटिंग केलीस. मी चिटिंग नाही करत आहे, मी खेळते. सहा. 1 2 3 4 5 6. मी जिंकली. तुम्ही सगळे हरलात. मला चॉकलेट दे. आम्ही तुला चॉकलेट नाही देणार. माऊ, तू चीटिंग केलीस. मी चिटिंग नाही केली. तू चीटिंग केलीस माऊ. नाही. हो माऊ, तू चिटिंग केलीस. तुला सारखे सारखे सापडतायत. हा, हिने चिटिंग केलीये. नाही. काय काय झालं? कशाला म्हणताय? या माऊने चिटिंग केली. सारखे सारखे सापडतायत तिला. आता 6 पडले तर माझी काय चूक? हिला सारखा कसा कसे काय पडू शकतात? ही 6 पाडून जिंकली आणि आम्हाला डावच नाही भेटले. मला चॉकलेट पाहिजे. आता तुझ्यासोबत ना आम्ही खेळणारच नाही. तू चीटिंग करतेस. भांडू नका. तुम्हाला चॉकलेट हवाय ना? हे घ्या. घे. भानू. भानू. आई आहे. ऐक ना माझं. तू माझं ऐकतेस का? मी तुला सांगितलं जादू करू नकोस, तरी तू आज जादू केलीस ना. मग तू सगळ्यांसमोर जादू करून चॉकलेट आणलंस ना? मग मी जादू केल्यावर कशाला चिडतेस? मी जादू केली कारण तुझी जादू सगळ्यांना कळू नये म्हणून. आज सकाळपासून तुझी जादूच सांभाळते मी. प्लीज असं वागू नको ज्याच्याने मला त्रास होईल. आता मी तुला कुठे त्रास दिला? आणि भानू, तू माझ्या जादूला का घाबरतेस ग? आपल्या मदतीसाठीच आहे ना जादू.
मग केली तर बिघडलं कुठे? माऊ, तुला काल एवढं सांगून बी कळलं नाही ना? आत्ता एवढं सांगते तरी बी तुला कळत नाही ना? जाऊ दे, मालक म्हणतायत ना तेच बरोबर आहे. मोहन काय म्हणला? तुला काय करायचंय? मोहन हे सगळं काय आहे? माझ्यासाठी आणलंयस? नाही हा माऊ, हे सगळं दिवाळीचं सामान आहे, अजिबात हात लावायचं नाही. बरं. तिथे जा, लांब जा. माऊ तिकडे बसतेस प्लीज. हा साखर. भानू, बरं झालं आली. डब्यामध्ये सगळं सामान व्यवस्थित भरून ठेव आणि साखरेच्या डब्याला ना कापड किंवा कागद लाव. मुंग्या खूप होतात ग. हं. मोन्या, साखर आणलीस ना? ठीक आहे. हा. मोन्या, ती 5 किलो साखर नाही वाटत आहे, जेमतेम 2 किलो आहे. तुला साखर भरताना लक्ष नाही देता आलं का? रस्त्याने सांडत आणलीस तू? हा, नाही शोभा, आणली होती बरोबर. काय रे मोन्या, किती वेंधळा आहेस तू? आता या साखरेमध्ये काय करू मी? फराळ करू का चहा पाण्याचं बघू? पहिले शोभताई, ह्यात आहे साखर, हे बघा. हा, हे बघ, ह्यात साखर आहे. हा. भानू, हा मालक, काय काम होतं का? नाही तुम्ही दमलायत का आज? काय काय मालक, म्या कशी दमीन? म्या दमत नाही. नाही पण तुम्ही आज दमल्यासारखे दिसताय. काय म्हणजे तुम्हाला याआधी इतक्या टेन्शन मध्ये कधीच नाही पाहिलं. हा, ते काल तुम्ही बोललात ना, त्याचा विचार करत होते. कोणत्या? मावसाठी हे जग योग्य नाही. म्हणजे तिचं चुकतंय असं नाहीये, तिचं म्हणणं बी पटतंय मला. मी बी तिची एवढी होते ना तेव्हा सारखं सारखं जादू करायला मला बी लई आवडायचं. आणि आपल्याला हवं ते मिळू शकतं हे कळल्यानंतर का कोणी थांबेल ना? बरोबर. आणि तिला थांबवणं योग्यही नाही हो. तिला तिच्या मनासारखं वागता आलं पाहिजे. अहो पण मालक, तिचं जादू करण्याचं प्रमाण लई वाढलंय. आज सकाळपासून तिला थांबवताना, तिने केलेली जादू निस्तरताना नाकीनं वालाय माझ्या. सतत तिच्या मागे मागे मला फिरावं लागतं. हे किती दिवस मी सांभाळू शकीन ना मला माहिती नाही. मला कसं जर चालू राहिलं ना तर चाळीतल्या सगळ्यांना संशय येईल एक दिवस. आणि तिला जर कोणी जादू करताना बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. पण मग तुम्ही काय करायचं ठरवलंय? मला तिला परत पाठवावं लागेल. आणि मी तिला पाठवणार, तिला आवडो पण न आवडो.